नमस्कार. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आता साकारली आहे एक खरी चळवळ. आणि ह्या चळवळीच्याच माध्यमातून घेऊन आलो आहोत लाईव्ह मुलाखत चर्चासत्र. आता हे लाईव्ह मुलाखत चर्चासत्र नक्की कशासाठी? तर आपल्या कोकणवासियांना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तींशी गाठभेट घालून देण्यासाठी, त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी. आणि मी रिद्धी पाटील तुम्हा सर्वांचं आजच्या या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपल्या सोबत लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये आहेत खास व्यक्ती. आणि त्या खास यासाठी आहेत कारण ते कोकणातील परंपरा, कोकणाची संस्कृती, कोकणात साजरे होणारे सण उत्सव हे आपल्या कॅमेरामध्ये कैद करतात आणि ते जगासमोर मांडतात. तर असे हे बाप लेक आज आपल्या बरोबर आहेत. माननीय श्री प्रल्हाद भाटकर सर आणि त्यांची कन्या सेरा भाटकर. तुम्हा दोघांचंही आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या लाईव्ह मुलाखत चर्चासत्राला. तर तीनही ऋतूमध्ये कोकणाच्या निसर्गात साजरे होणारे उत्सव आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न तुम्ही बापलेख नेहमीच करत असता. आपल्या कोकणाचं सौंदर्य, संस्कृती, परंपरा आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहातच आणि ह्या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोतच. पण त्याआधी मला जाणून घ्यायला आवडेल की सर, तुम्ही ही फोटोग्राफीची आवड तुमच्यामध्ये नक्की कशा प्रकारे निर्माण झाली आणि ही आवड तुम्ही साधारण कधीपासून जोपासत आहात? मी पहिल्यांदा सर्वांना नमस्कार करतो. तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहून आमचे जे काय गप्पा म्हणा, मोठा काय उपदेश वगैरे शक्य नाही, पण गप्पा वगैरे आहे त्याच्यात तुम्ही सामील झाला. गराजलो टीमसाठी आमचे मनापासून धन्यवाद. तुमच्या प्रश्नाकडे जेव्हा आलं तर मला असं उत्तर देता येईल की असं कुठलं की मला आठवत नाही की आम्ही नेमका कधी या फोटोग्राफीकडे वळलो. पण लहानपणापासून कोकण जसं सर्वांना जसं आवडतं तसं मला पण आवडायला लागलं. आणि कुठेतरी मला ते जरा जास्तच आवडायला लागलं. ते काहीतरी वेगळं पण त्याचं जाणवायला लागलं. आणि मी त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा आल्यानंतर हा जो फरक आहे ना, तो प्रत्यक्षाने जाणवायला लागला. आणि त्यात जाणवायला लागलं की कोकणामध्ये एवढं जे काय आहे सर्व ते काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते कुठेतरी टिपून आपल्याकडे ठेवावं असं वाटायला लागलं. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये जे अवेलेबल आमचे कॅमेरे होते, म्हणजे सुरुवातीला मोबाईलचा अत्यंत छोटासा कॅमेरा, त्याच्यानंतर मग कांटे प्रगत होत गेल्यानंतर ते बाकीचे कॅमेरे, यांच्यामध्ये आम्ही जेवढे शक्य होईल तसे फोटोग्राफ्स घ्यायला लागल्यानंतर ते फोटोग्राफ्स माझ्याकडेच राहायला लागले. नंतर मी ईमेलच्या द्वारे त्या काळी मी माझ्या मित्रमंडळींना ते पाठवायला लागलो. मित्रमंडळी जेव्हा पाठवायला लागलो तेव्हा त्यांनी खरंच याचं एवढं कौतुक केलं की एवढा सुंदर निसर्ग कोकणामध्ये आहे का. कारण की काय होत होतं की बघितलं जात होतं पण एक फोटोग्राफी मार्फत येत नव्हतं. त्या काळामध्ये जेव्हा मी फोटोग्राफ्स ईमेलद्वारे पाठवत होतो तेव्हा मला लोक म्हणायचे, गोव्याचे फोटो तू कधी काढले? तर मी त्यांना नेहमी सांगायचे, गोव्याचे फोटो नाही, ते माझ्या कोकणातले फोटो. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं इथे काहीतरी वेगळे पण आहे वगैरे. आणि हे वेगळे पण जिथे गोवा सक्सेसफुल झालं, गोवा यशस्वी ठरलंय, तिथे आपल्या भागाचं, आपल्या कोकणातलं, आपल्या सिंधुदुर्गाचे जे फोटोग्राफी आहे, जे आपले निसर्ग आहे किंवा बाकी रीतीभाती परंपरा सगळ्या ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोचवायचं हे आपण करूया आणि आनंद देऊया, हा एकुलता एक त्याच्या मागे मुद्दा होता. क्या बात आहे सर, खूप सुंदर. या मुळात जे सुरू केलं आणि यामागचा हा एवढा मोठा उदात्त हेतू, ही खूप सुंदर संकल्पना आहे. कारण आपल्या कोकण सुंदर आहेच, त्याबद्दल प्रश्नच नाही. आपण सगळेच म्हणतो कोकण म्हणजे स्वर्गच आहे. पण हे स्वर्ग सगळ्यांसमोर आणणं आणि ते एका फोटोग्राफीच्या माध्यमातून, कारण फोटोग्राफरची त्याकडे बघण्याची एक वेगळी नजर, एक वेगळी दृष्टी आणि त्यातून त्यांच्या समोर, प्रेक्षकांसमोर आलेलं एक वेगळं चित्र. आणि ही खूप सुंदर संकल्पना आहे आणि तुम्ही इतक्या छान प्रकारे साकारलीत, त्याबद्दल खरंच कौतुक. तर सेरा, आता आपण येतोय तुझ्याकडे. मला तुला विचारावं असं वाटतं की तू पत्रकारितेचं शिक्षण घेतलेलं आहेस आणि आपल्या वडिलांप्रमाणे आपणही फोटोग्राफी करावी असं तुला कधी वाटलं आणि तू केव्हापासून त्यांना साथ द्यायला लागली? फोटोग्राफीची आवड
ऍज सच वेगळी निर्माण कधी झाली नाही, कारण की लहानपणीपासून हम्म, अगदीच मला ही गोष्ट आवर्जून सांगायला आवडेल की बाबांनी आमच्या हम्म, दोघींचे, माझे आणि माझ्या बहीण सारा हिचे अगदीच अर्ध्या हम्म. तासापासूनचे फोटो काढलेले आहेत. त्यामुळे फोटोग्राफी हो. ही आमच्याकडे लहानपणीपासून चालत आली आहे, नकळत. अच्छा. फक्त त्यावेळेला हम्म, उद्देश एवढाच होता की ते मोमेंट जपणं आणि ती वेळ टिपून कैद करणं. यानंतर हम्म, आम्हाला बाबा लहानपणीपासूनच गावी न्यायचे. हम्म, लहानपणीपासून गणपती म्हणा, प्रत्येक वेगवेगळे मे मध्ये लागलेली सुट्टी म्हणा, या हम्म, सगळ्यासाठी जेव्हा कधी गावी जात आलो, गावची ओढ जास्तीत जास्त निर्माण होती. आणि हम्म. नकळत ते प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा न्यायचे, त्यांच्या हातात सोनीचा सायबर शॉट पासून निकॉनचा DSLR पर्यंत, ते कोडॅकचे हो. रोल कॅमेरे, हे सगळे कॅमेरे पाहत असताना कुठेतरी अच्छा. त्यांनी नकळत मला ते शिकवत आले की ही फ्रेम हम्म. तू काढ, तुझ्या जवळ Yes. कॅमेरा दिलाय, तू कशी काढशील. हा. याप्रमाणे जेव्हा त्याचं शिक्षण थोडं 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 स्वरूपात माझ्याकडे आलं, हम्म, त्यानंतर त्यातली जास्त गोडी आणि आवड निर्माण झाली आणि असं कळलं की कोकणात असं भरपूर काहीसं आहे जे आपण खूप वेगवेगळ्या नजरेतून टिपू शकतो. यामुळे खरंय. फोटोग्राफीची आवड त्यांच्याबरोबर जी काही निर्माण झाली, ही गेल्या 3 वर्षात, मागील हम्म, 3 वर्षात जास्तीत जास्त स्वरूपात लोकांपर्यंत दिसते. तर आपण म्हणूयात की हम्म. 3 वर्षापासून मी बाबांबरोबर फुल फ्लेज या क्षेत्रात शिरले आहे, जिथे मला ओके. कोकणचा निसर्ग, कोकणचं जनजीवन हम्म, टिपायला आवडतं आणि बाबांना जसं बाबांचे फोटोज लोकांना आनंद देतात, तसे कुठेतरी हम्म. लोकांपर्यंत भावणारे फोटोज काढायला आवडतात. खूप छान सेरा. कारण ही खूप छान गोष्ट आहे की आपले वडील एक गोष्ट करत असतात आणि त्यांच्याकडून मग आपल्या घरात ते नेहमी होत असतं किंवा सतत आपल्या सानिध्यामध्ये या गोष्टी घडत जातात आणि मग नकळतपणे आपल्यालाही त्याची गोडी लागते आणि आपण त्यात रुजू होऊन जातो आणि मग आपणही त्यात खूप छान रमतो आणि मग तो वारसा तू पुढे जपतेस हीच खूप छान गोष्ट आहे. बरं, तुमचं सिंधुदुर्ग देशा हे छायाचित्रीय पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, तर त्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आम्हा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. तुम्हाला जेवढं जाणून घ्यायला आवडेल तेव्हा आम्हाला त्यापेक्षा आम्हाला खूप काहीतरी बोलायला आवडेल. कारण की नक्कीच, आमच्यासाठी म्हणतात नक्कीच. ना तशी आणि आमच्यासाठी ते आमचं फार मोठं स्वप्न होतं. खूप स्वप्न होतं. हम्म, त्याच्यामागे आम्ही खूप असा विचार केला होता, हे केला होता. हम्म. त्याच्यामागे खूप आम्ही परिश्रम घेतले होते आणि हो. त्याचं एक मूर्त स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं होतं. असं होतं ना, की हम्म, जेव्हा मी तुम्हाला म्हणालो, की जेव्हा हे फोटो काढत होतो वगैरे, ते फोटो हम्म, हम्म, बाहेर आपल्याकडेच न राहता ते चार चौघांपर्यंत जावे आणि त्याचा आनंद त्यांना मिळावा म्हणून आम्ही हम्म, सिंधू तीर्थ हे आमचं फोटो प्रदर्शन सुरू केलं. आणि त्या फोटो हम्म, प्रदर्शनाला आम्हाला एवढा उत्कृष्ट उत्तम असा प्रतिसाद मिळत गेला. लोक एवढं कौतुक हम्म, करायला लागले, लोकांना भावायला लागलं. लोक तिथपर्यंत हम्म, पोहोचायला लागले. त्या जागेपर्यंत, त्या देवतेपर्यंत, त्या नदीपर्यंत, त्या घरापर्यंत, त्या अंगणामध्ये, हम्म, त्या तुळशीच्या वृंदावनाच्या बाजूला, त्या माडामध्ये, त्या बागेमध्ये, हे सर्व जेव्हा होत असतं ना, तेव्हा त्यांनी लक्षात यायला लागलं की किती सुंदर याचा प्रतिसाद मिळतो, लोकांपर्यंत पोहोचतो वगैरे. कुठल्या हम्म. वयाची जी माणसं आहेत, लहान मुलं सुद्धा कुठेतरी अशी बोटं दाखवायची, अरे अरे हे बघा आपली नदी वगैरे, किंवा हा. एखादी वृद्ध बाई एखादी सांगायची, अरे हे आमचं देऊळ, हे आमचं दैवत, हे आमचं कुलदैवत. हा सगळा आनंद म्हटलं एक पुढच्या लेवल पर्यंत आपल्याला पोचवायला पाहिजे. आणि सगळ्यात हम्म, महत्वाचं कोकण जे आहे, हे सध्या कोकण फक्त माझा लोकच बघतोय. तो त्याच्या हम्म, पलीकडे जाऊन ते महाराष्ट्राने, ते जगाने बघावं, ते हे करावे, याच्यासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. आणि पुस्तक रूपी जर आपण त्याच्यामध्ये जर आलो, तर ते हम्म, ते जे सर्व सौंदर्य आहे, ते जे हे आहे, परंपरा, रीतीभाती आहेत, त्या हम्म, रीतीभाती हम्म, इतर लोकांपर्यंत पोहोचाव्या, हा आम्ही विचार केला. आणि हम्म, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करायला लागलो. त्याच्यासाठी मग आम्ही हम्म, वेगवेगळे विषय सर्व एकत्र केले, आमचे फोटो एकत्र केले आणि एक चांगलं त्याला स्वरूप द्यावं ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. सरांनी त्याला खूप त्याला हे घेतले. वेगळ्या पद्धतीने फोटो काढावे म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ लागलो, लोकांना भेटी घ्यायला लागलो. आणि एवढंच नाही तर त्यात अगदीच आम्ही ड्रोन सामील केला आणि ड्रोननी आपलं हो. एरियल सिंधुदुर्ग कसं हम्म, दिसतं हम्म, याचा विचार करून कुठेतरी लोकांच्या नजरेत एरियल सिंधुदुर्ग आणावा, ह्या हम्म, गोष्टीची एक ओढ आणि या गोष्टीची एक आस जी निर्माण झालेली ती आम्ही पूर्ण केली आणि ती सिंधुदुर्ग देशा या स्वरूपात आज
पुस्तक स्वरूपात आज सगळ्यांसमोर आलेली आहे, प्रकाशित क्या झालेली बात आहे. आहे. सिंधुदुर्ग देशा ह्याचं स्वागत तेवढंच चांगलं झालं आम्हाला वाटत होतं, कारण की कुठली आपली निर्मिती असते ते लोकांपर्यंत पोहोचते की नाही आणि ते कसे प्रतिसाद देतात हे महत्वाचं असतं. आणि तर आपण आपलंच बरोबर. बाळ चांगलं आहे म्हणायचं आणि त्याच्याने पण मला खूप आनंद होतोय की हे प्रकाशित करण्यापूर्वी आम्ही अनेक मान्यवरांना, जाणकारांना आम्ही विचारलं की हे आमचा हा विषय आम्ही हा करणार आहोत ते योग्य आहे का. तर आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं हो कोणीतरी करायला पाहिजे, हे तुम्ही करा आणि तुम्ही करताय आणि ते मागे हटू नका, तुम्ही हे करा वगैरे, तुम्ही काही बाकीच्या गोष्टी बघू नका, पैशाचा प्रश्न येतो याचा प्रश्न येतो वगैरे, पण तो कुठेतरी तुम्ही सांभाळून घ्या आणि करा. त्या पद्धतीने आम्ही करायला गेलो आणि याचं फार उत्तम असं म्हणतात तसं स्वागत झालं. एक चांगल्या समारंभामध्ये, माझा सिंधुदुर्गाचा वार्षिक कार्यक्रम होता, त्या समारंभामध्ये ह्याचं उद्घाटन झालं. लोकांनी कडाकाने टाळ्या वाजवून आमचं कौतुक केलं. गंगाराम गवणकर सारखे ज्येष्ठ मालवणी लेखक वगैरे होते, त्यांनी नाटककार आज त्यांचं कुठेतरी खूप मोठा पाठिंबा आणि साथ आहे सिंधुदुर्ग देशासाठी. कारण की त्यांनी अगदीच माझी त्यांची फार कमी वेळाची भेट, 15 मिनिटाची भेट, पण त्यांनी आमच्या पुस्तकासाठी स्वतःहून जेव्हा त्यांनी फोटो पाहिले आमचे सगळे, ते फोटोज मध्ये इतके रमले आणि इतके गुंतले की शेवटी त्यांनी स्वतःहून सांगितलं की हा आपण ह्याला नक्की प्रस्तावना देऊ. आणि त्यांनी सकाळी 4 वाजता ते आम्हाला लिहून पाठवलंय, जी आमच्यासाठी अजूनही या मोमेंटला फार मोठी महत्वाची गोष्ट आहे की ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, ज्यांचं वस्त्रहरण आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज प्रत्येक मालवणी माणसाला वस्त्रहरण नजरेत आहे, माहीत आहे. असा मालवणी माणूस नाही ज्याला वस्त्रहरण याची कल्पना नाही, माहीत नाही. आणि त्यांनी आपल्या पुस्तकासाठी एक लेख दिलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी प्रस्तावना दिलेली आहे. ही खरं तर आमच्यापेक्षा जास्त सिंधुदुर्ग देशाच्या नशिबी होती ती. सिंधुदुर्गाचं ते कौतुक होतं. आम्ही काय ठीक आहे, आम्ही एक मार्ग होतो, पण आमच्यासाठी असं वाटतंय की जे सिंधुदुर्ग देशामधील जे सर्व जे आहे ना, ते मूळ त्याचं ते आहे, ते आम्ही फक्त एक माध्यम ठरलो आम्ही फक्त एक. पण शेवटी ज्या सिंधुदुर्गातलं जे पोटेन्शियल आहे, त्या निसर्गातलं पोटेन्शियल आहे, त्या विषय आहेत, त्या जनजीवन, त्या लोककलेतले जे काही मूळ स्वरूपात असलेल्या गोष्टी आहेत, त्याच लोकांना भावतात आणि त्याच लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. आम्ही दोघं अगदीच बापलेक माध्यम ठरलो फक्त. कोकणावर आधारित असं काहीतरी नक्की येणारच होतं. बस ते आमच्याकडनं आमच्या हस्ते झालं असं म्हणूया. सिंधुदुर्ग देशाचं खरंच स्वागत झालं. आजही लोक आम्हाला वेगवेगळ्या भागातनं, महाराष्ट्राच्या भागातनं जेव्हा पुस्तकं मागवतात किंवा आम्हाला मिळेल का जेव्हा चौकशी करतात किंवा त्याच्यामध्ये पोहोचल्यावर सगळ्यात आनंदाची कुठली गोष्ट आहे सांगू का तुम्हाला, हे आज पुस्तक जेव्हा त्यांच्या घरापर्यंत पोहोचतं ना, तर त्यांची ती आई असते किंवा म्हातारी आजी असते किंवा आजोबा असतात किंवा त्यांची बायको असते, फोटो बघताना एवढे तल्लीन होऊन गेलेले असतात आणि नंतर त्याचे फोटो काढून हे लोक आम्हाला पाठवतात. त्यांच्या बाहेर बस यार पोचला आपला पुस्तक. पण आमचं खरं सांगू का की हे पुस्तक आहे ना, ते आमच्या सिंधुदुर्गापुरतं किंवा कोकणापुरतं न राहता त्याच्या पलीकडे जावं आणि तिथल्या बाहेरच्या लोकांना आपल्या प्रदेशाचं, आमच्या कोकणचं सौंदर्य जे काय आहे की बाकीचं ज्याच्यासाठी आम्ही हा सर्व घाट घातलाय तो पोचावा, ही आमची मुळापासून इच्छा आहे. खूप छान, खूप छान. आणि असा पाठिंबा मिळणं, लोक त्यात रमणं, याहून अधिक काय हवं की नाही. एखादा आवड जोपासण्याला आपल्याला आनंद मिळतोच, कारण आपण एखादी आवड जोपासतच असतो, पण आपल्या आवडीमुळे दुसरं कोणीतरी समाधानी होत असतं किंवा त्यातून त्यांनाही आनंद मिळत असतो, म्हणजे आनंद वाटणारे आपण ठरतो. तर ही खूप छान गोष्ट असते. बरं, तुम्ही यामध्ये प्रदर्शनाचा उल्लेख केला, तर त्यावरून मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय की जे तुम्ही छायाचित्रणांचं प्रदर्शन भरवता, त्यातील छायाचित्र पाहायला आलेले लोक जणू आपण कोकणातच फेरफटका मारून आलोय अशा आविर्भावात असतात, असंच त्यांना वाटत असतं. आणि असंच एकदा तुमचं छायाचित्र प्रदर्शन पाहायला आलेली एक महिला छायाचित्र पाहून ढसाढसा रडू लागली. तो किस्सा आणि त्या महिलेने दिलेलं उत्तर आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. सिंधू तीर्थ हे प्रदर्शन सुरू केल्यानंतर त्याचा जो प्रतिसाद जो होता ना, तो काय होतो, कधी कधी तुम्हाला माहिती आहे ना, नाटकामध्ये जो समोर लाईव्ह प्रतिसाद मिळतो त्याचं महत्व खूप असतं. आमचं सुद्धा प्रदर्शनामध्ये जेव्हा तिथे लोक येत होते तेव्हा जेव्हा त्या प्रतिक्रिया देत होत्या,
प्रतिक्रिया खरं बघायला गेलं ना तर ते साधी लोक आहेत ते, त्यांना म्हणजे आम्हाला अपेक्षा पण नव्हती की आणि फोटोचं कौतुक करा. आमची अपेक्षा अशी होती की नेमकं आहे काय तिथे, तुमच्यापर्यंत पोहोचलं काय, हेच आम्हाला बरोबर. पाहिजे होतं आणि तेच आम्हाला मिळत होतं. की एखादे कोणतरी आजोबा असे असायचे की एवढे छान त्याचे त्याने सगळे बघायचे वगैरे आणि हे करायचे वगैरे. दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर हे आपल्या आजोबा आपल्या बायकोला घेऊन आले, आजीला घेऊन आलेले असायचे आणि मुद्दाम येऊन सांगायचे मला एवढं आवडलं की मी बायकोला मुद्दाम घेऊन आलो, मी ह्याला घेऊन आलो त्याला घेऊन आलो वगैरे सांगायचे. हे जेव्हा सांगत असताना कळायचं की यार आपल्याला म्हणतात ना तसं हे केलं. एक असाच एका देवळाचा एक एरियल फोटो काढला होता, द्रोणने काढलेला फोटो होता वगैरे, छान जमला होता फोटो वगैरे. आणि तो फोटो दुसऱ्या दिवशी एक 7-8 लोक एकदम तिथे मला भेटायला आले आणि म्हणायला लागले आम्ही खूप लांबून आलेलो आहोत. म्हटलं काय विशेष म्हणे, तर नाही आमच्या मंदिराचा आमच्या देवळाचा फोटो तुम्ही इथे लावलेला आणि फार सुंदर फोटो आहे, पण आम्ही सगळेजण जमा झालो आणि इथे आलो. या प्रकारचे जेव्हा, आणि याच्यामध्ये लहान थोर मोठे असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वगैरे. आणखी एक तुम्हाला एक अनुभव सांगायचा असं की आमच्या ज्या प्रदर्शनाला भेटी द्यायला कधी कधी राजकीय लोक येतात. आता हे राजकीय जे लोक येतात ना त्यांना वेळ नसते, ते घाईघाईमध्ये आपल्या एक सोपस्कर पार पडायचं असं त्यांचा विषय असतो. पण माझा असा अनुभव आहे ना की तशा याने घुसतात आतमध्ये, येतात खरे प्रदर्शनात, पण मात्र प्रत्येक फ्रेम शेवटचा बघल्यावर फोटो बघेपर्यंत ते निघत नाहीत तिथून अगदीच. हा. आणि आता तुम्ही जो महिलेचा जो किस्सा विचारलाय मला, तर माझ्यापेक्षा मला वाटतं सेरा ते मी अनुभवलाय, पण सेरा त्याचं चांगलं तुम्हाला नॅरेशन देऊ शकतो. प्लीज सेरा. चालेल चालेल. एक साधारण यंग होत्या, मध्यमवर्गीय पण तरुण बाई अशा होत्या. त्या आवर्जून आमच्या प्रदर्शनात आल्या आणि त्यांनी ना पहिला फोटो पाहायला सुरुवात केली. पहिला फोटो पाहत असताना साधारण बाबा आणि मी शक्यतो तिथे टेबल वरती थांबून, जिथे प्रतिक्रिया किंवा आमच्याशी लोक चर्चा करत असतात तिथे थांबून आम्ही शक्यतो ऑब्झर्व करतो की कसा ऑडियन्स आहे, कोणता ऑडियन्स आहे. आणि या सगळ्यात आमचं त्यांच्याजवळ लक्ष गेलं नकळत आणि बाबांचं लक्ष गेलं आणि त्या फार निरखून प्रत्येक फोटो पाहत होत्या, फार निरखून. म्हणजे अगदी त्यांनी प्रत्येक कॅप्शन वाचले, त्या प्रत्येक फोटोत कुठेतरी अगदीच त्या रिलेट करत होत्या असं ते जाणवत होतं. त्यांनी सगळे फोटो वेळ घेऊन आवर्जून मन भरेपर्यंत पाहिले आणि 150 फोटो पाहून त्यांनी हळूच येऊन आम्हाला थोडं बाचकत विचारायचा प्रयत्न केला शेवटी बाबांना की तुम्ही काढलेत का हो फोटो. आणि बाबा म्हणाले हो मीच काढले, बोला ना कसे वाटले तुम्हाला. आणि त्या अगदीच 2 मिनिटात त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आम्हाला काही कळेना की नक्की का. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला 2 वर्ष झाली लग्न होऊन मी मुंबईत आले आणि 2 वर्ष झाली मी परत गावी जाऊ शकले नाहीये काही कारणांमुळे. माझं रिसेंटली लग्न झालं आणि मला गावची फार आठवण येते आणि तुमचे हे प्रत्येक फोटो पाहून कुठेतरी ते गाव माझ्या डोळ्यासमोर परत जिवंत झालं. हा मोमेंट किंवा हा जो काही क्षण होता तो आमच्यासाठी फार महत्वाचा होता त्यावेळेला. कारण की आपले फोटोज कोणाला तरी एवढे जवळचे वाटतात की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू किंवा आठवणींचे अश्रू येतात. आणि आपण कधीच त्या विचारांनी कधी कधी फोटो काढतही नसू, पण त्यांना ते सगळं आपलंसं वाटतं. हे आमच्यासाठी फार महत्वाचं होतं. हा काहीसा तो किस्सा. खूप छान. आणि लोकांच्या ज्या वेळेला अशा प्रतिक्रिया व्यक्त होतात त्यावेळेला ते आपणही जगत असताना ती मुमेंट किती सुंदर असू शकते याची कल्पना आम्ही सर्व नक्कीच करू शकतो. बरं, आपल्याला प्रेक्षकांमधून एक प्रश्न आलेला आहे तर तो मी तुम्हाला विचारते की प्रत्यक्ष अनुभवलेली जागा आणि त्याच जागेचा काढलेला फोटो कित्येक वर्षांनी जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेस मनाची स्थिती काय असते, काही वेगळेपण जाणवतं का? नक्कीच असतं तसं. कारण की जरी कोकण जरी झालं तरी तुम्ही जसं म्हणालात तसं की प्रत्येक सीझनला कोकण वेगळं दिसतं. प्रत्येक सीझनला जसं कोकण वेगळं दिसतं तसं प्रत्येक दिवसभराच्या प्रत्येक प्रहरामध्ये कोकण वेगळं दिसतं, ती जागा वेगळी दिसते. आणि कधी कधी ते एवढं छान फुललेलं असतं म्हणतात ना, तसं हिरवगार शालू नेसलेला असतो पावसाळ्यामध्ये म्हणा, पाऊस संपल्यावर यायला म्हणा, की त्याच्यानंतर काही दिवसांनी तीच जागा कुठेतरी त्या पिवळ्या सोनेरी अशा शेताने भरलेली असते. तो फरक जाणवतो तसा. आणि त्यानंतर काहीसा मे महिन्याच्या पुढे सरकायला लागले तोच प्रदेश, तोच जागा, ते स्थळ वगैरे थोडस असं हे
काय म्हणतात तसं असं हे वाटतं असं की थोडं रखरखीत रखरखीत. स्वरूपात झालेलं असतं. हम्म. आणि तेवढ्याच वेळात साधारण ढग दाटू लागतात आणि थोड्या वेळात मग जी काही ढगांचा कडकडाट होऊन मग पावसाला जी सुरुवात होते तेव्हा वाटतं की आता परत एकदा ती आपली धरती वसुंधरा म्हणतात तशी पुन्हा एकदा बहरून येणार बहरून आहे. येणार आहे वगैरे. आणि तोच हिरवा, एवढे पहिलं तर कोकणातले हिरवे कलर किंवा हिरवा रंग हा, हिरव्याचे एवढे शेड्स आहेत की ते आपल्या कलर पॅलेट मध्ये सुद्धा नसतील, तुम्ही पाहूच खरंच आहे. शकणार नाहीत. खरंय एवढं खरंय. आपल्या कोकणातल्या निसर्गात आहे, एवढं सुंदर आपलं कोकणाचा निसर्ग आहे. त्यामुळे ते खरंच म्हणतं की ते म्हणाला तो प्रश्न खराच आहे की प्रत्येक वेळी ते वेगवेगळ्या पद्धतीने भासतं वगैरे. याची बरोबर. थोडीशी दुसरी वेगळी बाजू आहे, ती आपण नंतर बोलूया. कधी कधी त्याचं एकच ते स्वरूप असतं एखाद्या सुंदर जागेचं वगैरे, ते खूपच बदलून जातं वगैरे, पण तो एक वेगळा भाग आहे. पण जर छायाचित्रकार म्हणून जर बघायला गेलं तर नक्कीच काहीतरी वेगळेपणा प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक वेळेमध्ये तिथे भासतो आणि बऱ्याच वेळा तो आल्हाददायकच असतो. हो खरंय. हो कारण एकाच निसर्गाच्या एकाच जागेच्या वेगवेगळ्या छटा बदलत जाणं आणि ही निसर्गाने दिलेली देणगी आणि त्यात ती कॅप्चर करणं, हे किती करणं छान आहे. छान. खरंच म्हणजे खूप आनंद देणारी अशी ही गोष्ट आहे. तर आपण वळूया खरं. पुढच्या प्रश्नाकडे, की जसा फोटोग्राफीचा छंद या बापलेकीला आहे, तसाच छंद या दोघांना आहे, तो म्हणजे माणसं जोडण्याचा. तर माणसांना आपलंसं करणं याबद्दल एखादी आठवण आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. काय होतं की आम्ही जेव्हा दोघं फिरत असतो वगैरे ना, तेव्हा अक्षरशः लहान पोरासारखे असे हे करत असतो, आम्हाला काय दिसतंय काय येतंय वगैरे वगैरे. आणि एक आमचा नेहमीचा असा अनुभव आहे की आमचा जो थोडासा पेहराव असतो ना, म्हणजे जे आम्ही जे कपडे घातलेले असतात ते थोडेसे मुंबईचे असतात आणि ताबडतोब अच्छा. फरक तो जाणवतो वगैरे. आणि कोणी आम्हाला कुठली आजी, कुठला काका, कुठला कोणी भेटलं वगैरे ना, तर थोडेसे संशय घेऊन आमच्याकडे जरा बोलायला सुरुवात करतात. पण पहिला शब्द जेव्हा मालवणी पडला आणि जो हेल म्हणतात तो जसा आवाज पडला की त्यांना वाटतं की अरे अरे हे तर आपलेच इथलेच. माणसं आहेत. हा? आपलेच आहेत. आणि मग ते बरोबर आमच्या हातामध्ये येतं आणि आम्हाला तेच हवं असतं. मग त्यांच्याकडनं आमच्या बरोबर. चेहरा तर अक्षरशः बोलण्यामध्ये अशी आहे की मग त्यांना कसं बोलतं करावं, त्यांच्याकडनं कसं काय मिळवावं, कशी माहिती मिळवावं, कसं हे करावं वगैरे. आणि त्याच्यानंतर जेव्हा निघताना तेव्हा एक गोष्ट 100% असते की ती व्यक्ती आमची कायमस्वरूपी झालेली हो असते. अशा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशा वेगवेगळ्या बऱ्याच ठिकाणी बऱ्याच आज्या, बरेच काका, बरीच आत्या, अशी भरपूर नाती आम्ही जोडायचा प्रयत्न नकळत करतो. म्हणजे आम्ही असं कधी स्वरूप डोक्यात ठेवून नाही करत की आपल्याला काहीतरी नातं जोडायचंय. आणि मुळात कोकणातला माणूसच एवढा प्रेमळ आहे ना, की त्याच्या समोर कोणीही उभा राहिल्यावर तो इतक्या प्रेमाने त्याला भरभरून प्रेम देतो, भरभरून त्याच्या जवळ ते त्यांचं असलेलं मोठेपण नसलेलं ते खरं. सगळी गोष्ट देतो. त्यामुळे ते त्यांचं मोठेपण आहे की ते आम्हाला कुठेतरी आपलेसं करून जातात पूर्णपणे. खरंय. दाणोलीमध्ये असेच एका हॉटेलमध्ये बसलेलो होतो चहा पाणी करत असताना एक आजी बाजूला येऊन बसली. आजी त्या एसटीची वाट बघत होती वगैरे. ती बघत असताना वगैरे सेराने विचारलं काय गे खुश जातोय. त्याबरोबर ती बाई अगे तू का मालवणी बोला घेता. म्हणजे तिला अपेक्षित नव्हतं की शर्ट आणि पॅन्ट 3/4 घातलेली पोरगी, टोपी घालून सहज कॅमेरा गळ्यात लटकवून फिरत असलेली पोरगी मालवणीत बोलेल. त्यामुळे ती अगदीच असं, अरे मालवणी काय गो, मालवणी येतात तुका, असं करून तिने जी सुरुवात केली. मग तिच्या घरचं सगळ्या त्या सांगतात, मग कोण आहे ते सांगतात. त्याच्यानंतर खूप बरं वाटतं. वाटेमध्ये एकदा आम्ही तसंच एका पारकोली गावामध्ये जात होतो, तेव्हा असेच एक शेतकऱ्या बंधूंना विचारलं की मार्ग कुठे आहे. आता एक साधा मार्ग आहे, कोणी सांगेल की इथनं सरळ जावं वगैरे, कळलं का. पण तेव्हा ते मार्ग सांगतात तुम्ही डाव्या बाजून जावा, तिथे हे मिळेल तिथे मिळेल, तिथे जाऊ नका, असं करा तसं करा, करता करता पुढचे आम्ही अर्धा पाऊण तास वगैरे ते आमच्यावर गप्पा मारत होते की हा सीझन कसा आहे, इथे कसं आहे वगैरे, काय असं वगैरे. ही लोक आपले स्वतःचा वेळ वगैरे बाजूला ठेवून वगैरे आहे ना, एवढे छान पैकी गप्पा मारत असतात. त्यांना पण आवडतं, हे आवडतं वगैरे. आणि त्याच्यात आम्हाला त्या शेतकऱ्याचं असं आवडतं, भर रस्त्यामध्ये आम्ही उभं होतो, अर्थात गावातला रस्ता असल्यामुळे त्याच्यावरती मोठी रहदारी नव्हती. पण त्याचं सुद्धा वैशिष्ट्य असं की त्या माणसाकडे त्या कुठेतरी ह्याला चाललेला कोयता होता, ह्याच्यावर टॉवेल होता, तो गंजी फ्रॉक मध्ये होता. आणि ह्याच्यासारखं आमच्याकडे ऑब्जेक्ट आम्ही शोधतच असतो. आणि सब्जेक्ट शोधतच असतो. आणि आणि त्याच्यानंतर आणखी त्याच्यामध्ये म्हणजे जर कोकणी म्हणायला गेलं किंवा काय म्हणायला गेलं तर त्यांच्यासोबत एक कुत्रा होता. कुत्रा अर्धा पाऊण तास तिकडेच घुटमळत होता. म्हणजे आमचं पूर्ण कॉन्व्हर्सेशन होईपर्यंत तो कुत्रा पेशंटली वाट पाहत होता
की ह्यांचं कधी आवरेल आणि मग कधी माझे मालक निघतील आणि मी त्यांच्या मागून कधी निघेल. त्यामुळे खरंच अच्छा. हे आमचं कधीच मोठेपण याच्यामध्ये नाही, पण कोकणी माणसाचं, मालवणी माणसाचं हे मोठेपण आहे. तर मी कधी कधी थोडा मध्येच म्हणतो की आपला प्रत्येक कोकणी माणूस आहे ना, मालवणी माणूस जो आहे ना, तो थोडासा आपल्या घरामध्ये आपल्या चुलत भावाचे थोडं त्याचं वैर असतं, पण तेवढं सोडल्यावर जगातला कुठलाही माणूस त्याच्यासमोर आला ना तर तो चांगलाच राहतो. तर तुम्हाला अक्षरशः म्हणतात अशी एवढी चांगली ट्रीटमेंट देणार, चांगला हे देणार, आणि आपल्याला त्याच्या स्वभावाचे हे कागोरे आपल्याला कळतात. तर हॅट्स ऑफ टू दाऊज कोकणी पीपल. थँक्यू. नाही, खरंय खरंय. कारण आपण म्हणतो तसं कोकणी माणूस गोड आहेच, यात शंकाच नाही. आणि राहिला प्रश्न तुम्ही माणसं जोडण्याचा, तर तुमच्या बोलण्यावरूनच, बोलण्याच्या सहजतेवरून, एका स्वभावावरून आणि त्या हसऱ्या चेहऱ्यावरूनच कळून जातं की तुम्ही किती चांगल्या प्रकारे माणसं जोडत असाल. आणि ते खूप सहजरित्या कळतं आपल्याला. तर सेरा, आपण एखादा सुंदर असा फोटो बघून आपण अचानक असं म्हणतो की अरे वा, किती सुंदर फोटो आहे हा. पण त्या सुंदर फोटो मागे काढलेली जी मेहनत असते ती फक्त एका फोटोग्राफरलाच माहिती असते. त्याच्या मागे लावलेलं डोकं, त्याच्या मागे घेतलेली मेहनत. आणि हे असं केल्यानंतर तुम्ही संपूर्ण कोकण रेल्वे आपल्या एका फोटोमध्ये कैद केलेली आहे, तर त्याबद्दल मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. फार एकदम मी त्या क्षणात गेले जिथे आम्ही ती हट्ट पकडलेला, आम्ही दोघांनी तो हट्ट धरलेला की कोकण रेल्वे एका संपूर्ण नजरेत सेरा मिळालीच पाहिजे, सेरा सापडलीच पाहिजे. आणि माझे बाबा इथे मला सांगायला आवडेल की काही बाबतीत ते फार हट्टी आहेत, की त्यांना जे फोटो हवेत ते हवेतच. यांनी फार मेहनत करून शोधून काढलं कुठे आपल्याला कोकण रेल्वे एका नजरेत दिसणार. कारण की शेवटी कोकण रेल्वे म्हटलं तर कोकणचा जीव कुठेतरी कोकण रेल्वे, नाही का? एका नजरेत दिसणारी लांब लचक निळी गाडी, झुकझुक झुकझुक गाडी आपल्याला दिसते. अरे लहानपणीपासून तर तेच बघत आलो, नाही का, की गावी जायचंय म्हणजे बॅग भरून कोकण रेल्वेत चला आणि गावी जा. शेवटी ही आठवण जपवावी, ही आठवण घ्यावी, तो फोटो टिपावा म्हणून आम्ही फार मेहनत केली. आणि एके दिवशी गावावरून परत येत असताना दुपारी रात्री 3च्या दरम्यान आमची गाडी, थंडीची कडाक्याची थंडी, आणि 3च्या दरम्यान गाडी खेड जवळ थांबली. फक्त एक 2 मिनिटाचा हॉल्ट होता आणि आम्हाला जाग आली आणि बाबा आणि मी ठरवलं की आपण उतरूया का, इथे जवळच एक भोसते घाट आहे, तिथे आपण जाऊन तो फोटो घेऊ शकतो मिळाला तर. शेवटी ते नशिबावर सोडलेलं मिळेल की नाही, पण तरी आपला एक प्रयत्न करून पाहूयात. म्हणून आम्ही तिथे अगदीच कडाक्याच्या थंडीत रात्री 3 वाजता आजूबाजूला काहीही नसताना त्या खेडच्या बस स्टँड जवळ एक छोटस चहाचा ठेला होता, त्याच्या बाजूला उभे राहून वाट पाहत होतो की कधी उजाडेल आणि कधी आम्ही त्या भोसते घाटात जाऊ. शेवटी भोसते घाटापर्यंत चालत चालत अधेमध्ये असलेल्या शेकोटींजवळ वेळ घालवत घालवत, थोडी थंडी घालवत घालवत तिथपर्यंत पोहोचलो आणि आम्हाला एका सद्गृहस्थाने तिथपर्यंत लिफ्ट दिली भोसते घाटात. कारण की घाटापर्यंत तर आपण चालू शकत नाही विथ ऑल द बॅगेज वी हॅव आणि कॅमेरा किट्स. शेवटी त्यांनी जेव्हा आम्ही त्यांच्या गाडीत बसलो आणि सांगितलं नाही नाही आम्ही ना फोटोग्राफी करतो आणि आम्हाला एका नजरेत कोकण रेल्वेचा फोटो हवाय, त्यामुळे आम्ही भोसते घाटात जातोय, तर त्यांनी 2 मिनिटाचा विलंब घेऊन आम्हाला सांगितलं की पण तुम्हाला एक कळतंय का, थंडीचे दिवस आहेत, 11 वाजेपर्यंत, 10, 10:30, 11 वाजेपर्यंत मॅक्झिमम धुकं काही सरकत नाहीये, तर मग तुम्ही फोटो घेणार कसा? आम्ही पूर्णपणे कम्प्लीट ब्लँक की तिथे जेवढे गार आम्ही पूर्ण वेळात नाही झालो तितकं ते ऐकून झालं की अरे बापरे, म्हणजे शॉट गेला वाटतं, आता शॉट मिस झाला. आणि त्यावेळेला आमच्या जवळ ड्रोनही नव्हता. सो हा हट्टीपणा फार होता की नाही, एका नजरेत कॅमेऱ्यात टिपायची, ड्रोन नाहीये आपल्याकडे, काही नाहीये. म्हणून तिथे गेल्यावरती आता काय करावं, निघावं का की नाही निघावं, पुढचं सगळं शेड्यूल लागलंय, मुंबईत येऊन बाकीची कामं उरकायची, करावं काय. म्हटलं जाऊ दे, आता उतरून आपण नाहीतरी अवलियांसारखा रिस्क घेतलाच आहे. 3:30 वाजता खेडला एवढ्या थंडीत कोण उतरतं मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही तिथे आजूबाजूला राहायची पण तुमच्याकडे सोय नाहीये. आम्ही ते केलं तर आता एवढा वेळ तर थांबूच शकतो ना. म्हणून शेवटी आम्ही तिथे थांबलो
आणि नशिबाने 10च्या दरम्यान 10:30च्या 10:30च्या दरम्यान थोडंसं दुःख थोडं जायला थोडं लागलं क्लिअर व्हायला आणि लागलं साधारण धुकं. 11 वाजता आम्हाला हवा तसा फोटो मिळाला. येस, एका नजरेत आम्ही वेळ जपून वेळ लावून की रेल्वे कधी निघणार, कुठल्या ठिकाणाहून निघेल, म्हणजे ती इथे किती वाजेपर्यंत पोहोचेल, अंदाजे त्याचा ट्रेनचा टायमिंग काढत काढत वेळ बघत बघत कुठली मिळेल, लालवाली नाही ही नकोय, निळीवाली तीच हवी आहे, पूर्ण एका नजरेत तीच हवी आहे, हट्टीपणा, त्यामुळे तीच हवी आणि आहे. तो एवढा सुंदर फोटो झाला ना की त्याच्या आजूबाजूला छान हिरवगार, जसं कोकणात अपेक्षित असं छान हिरवगार शेत होतं. डिसेंबरचा होता त्यामुळे मागे एक सुंदर नदी होती, त्याच्या मागे डोंगरांच्या कडा दिसत होत्या वगैरे, आणि या टोकापासून त्या टोकापर्यंत ती सुंदर रेल्वे दिसत होती. सो इट वॉज अ ग्रेट थिंग. म्हणजे नकळत हा किस्सा आता तुम्ही जेव्हा विचारला त्यावेळेला मी परत त्या मोमेंट मध्ये गेले, आणि हा किस्सा आम्ही जास्त कोणाला सांगितलाही नाहीये, कारण की एका नजरेत कोकण रेल्वे दिसणं वगैरे ते ठीक आहे, आमचा हट्टीपणा मात्र तसा तो ड्रोन आला, दिसायला लागला, त्यामुळे फक्त DSLR ने म्हणा किंवा त्याच्या मागे कधी कधी एखाद्या फोटो खूप चांगला असेल त्याच्या मागे हे तुम्ही म्हणालात तशी जर कुठेतरी एखादी स्टोरी असेल तर त्याला खूप महत्व आहे, तर जे काढणाऱ्याला माहिती असतं. थँक्यू सो मच, आम्हाला खरंच तुम्ही आठवण करून दिली, आठवण केली आम्हाला त्या. ग्रेट. आपल्याला एक प्रेक्षकांमधून असा प्रश्न विचारलेला आहे की काका मगाशी म्हणाले की सिंधुदुर्ग देशा हे पुस्तक फक्त सिंधुदुर्ग पर्यंत सीमित न राहता देशात सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि खरंच ते देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजेच. या अनुषंगाने मला काकांना एक सांगायचं आहे की माझे अमेझॉनवर पुस्तक विक्रीचं दुकान आहे, तर सिंधुदुर्ग देशा ऑनलाईन विक्री करण्याची संधी द्याल का? हो नक्कीच, कारण की आमचं त्याच्यामध्ये खरं सांगू का हो की आमचा हा आर्थिक विषय आहे ना, आम्ही पूर्णपणे बाजूला ठेवलाय, कळलं का? त्यामुळे आमचं महत्वाचं असं आहे, आणि जे जास्तीत जास्त लोकांमध्ये कुठल्याही मार्गाने जेव्हा पोचेल तर त्याच्यासाठी आम्ही सगळ्या मार्गासाठी तयार आहोत वगैरे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा ह्याला कोकणात फिरत होतो तेव्हा कुडाळला वगैरे काही जणांनी वगैरे पुस्तक हवं म्हणून सांगितलं. आता तिथपर्यंत जाऊन त्यांना पुस्तक देणं वगैरे हे कुठल्या इकॉनॉमिकल याच्यामध्ये नव्हतं, पण यस कोणत्याही समोरची व्यक्ती जी आहे ती त्याला तेवढंच आनंदाने त्याला पुस्तक हवं आहे, तेवढं त्यांना हे आहे, म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो, त्यांना दिलं. त्यांनी जेव्हा बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, तेव्हा नक्कीच त्यांना जे आवडलेलं होतं ते आम्हाला दिसत होतं. त्यामुळे जर हे असं काय असेल वगैरे ना तर नक्कीच आपण हे करूया वगैरे, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नक्कीच करेन. प्लीज, थँक्यू सो मच. नक्कीच 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 सर. आपल्याला अजून एक प्रेक्षकांमधून प्रश्न आहे की काका माझा एक प्रश्न आहे दोघांना की तुम्ही तुमच्या फोटोसाठी कशी जागा सिलेक्ट करतात, म्हणजे तुम्हाला कसं कळतं की ही जागा तुमच्या फोटोसाठी परफेक्ट आहे? म्हणजे तुम्ही कोकणामध्ये हा प्रश्न विचारू नका, कारण कोकण म्हणजे काय म्हणतात, नाही ते काय हे नाही, तुम्ही कुठे उभे राहा, एक्झॅक्टली तुम्ही कुठे उभे राहा, फ्रेम आहे, पाहाल फ्रेम आहे तुम्ही, कळलं काय? कुठे तुम्हाला वृक्ष एखादं झाड दिसतं ना, ते जरी काढलं ना तरी तुम्हाला तुमच्या लक्षात येणार यार याच्यात काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. कोकण मुळातच सगळ्या बाजूने तसंच आहे. ते काय रान, ते काय हे नाही आहे की म्हणतात तसं रणचं हे वगैरे असं नाहीये. इथे एवढी झाडं वृक्ष, तुम्ही देवळं म्हणा, कुठे चालणाऱ्या, अहो तुम्हाला माहिती आहे ना की रस्त्यावरनं 2 आजोबा असे चालतात, त्या काळ्या रस्त्यावरनं 2 आजोबा चालतात, बाजूला हिरवळ असते, हा फोटो जरी काढला ना तरी वाटतं यार हे आपल्या कोकणातच आहे यार, हे असे आजोबा कुठे दुसऱ्या प्रदेशामध्ये कुठेतरी फिरत जाणारच नाही, त्या एखादी काठी घेऊन करणार वगैरे. अहो साधे म्हणतात ना तसं कोकणातच आहे. त्यामुळे फ्रेम वगैरे कुठे शोधत राहायची गरज नाही आणि काय नाही वगैरे. काही जागा आहे, काही क्षेत्र वगैरे आहे, आंबोलीचा घाट म्हणा किंवा आपल्याला वेगवेगळे देवळं म्हणा किंवा काय म्हणा, ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत. धामापूरचा तलाव आहे, हे आहे, ते सगळ्या गोष्टी. पण त्याच्या पलीकडे हे मात्र आम्ही ह्याने सांगू शकतो की कोकणामध्ये कुठेही उभे राहा तुम्ही, आणि तुम्ही नजरेने बघा, तुम्हाला एक से बडकर एक तुम्हाला फ्रेम दिसतील, सब्जेक्ट दिसतील, विषय दिसतील. तुम्ही निर्माण कराल तेवढे कन्सेप्ट कमी आहेत, एवढं त्या कोकणात आहे. अहो ती सारी लालगाडी चालते ना, जेव्हा जाते ना तेव्हा तुम्ही कुठेतरी उंच उभा राहा, उंच जर असला आणि जेव्हा त्या ह्याच्यातनं काळ्या ह्याच्यातनं जेव्हा जाते यार, काळ्या रस्त्यावरून निसर्गात अगदीच हिरवगार पसरलेलं असताना आणि जस्ट पाऊस पडलेला असल्या कारणाने ते रस्ता अजून थोडा काळा दिसतो, थोडासा मस्त त्याच्यावरती हे झालेलं असतं, एक लेअर गेलेला असतो त्याचा मातीचा, आणि तिथून येणारी जी समोरची ती एसटी असते ना लाल भडक, आहा काय फोटो आहे. अहो आपले गुरं वगैरे घेऊन जाणारे जे मुलं वगैरे असतात ना
किंवा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसताना छोट्या बकऱ्या वगैरे जेव्हा सगळा असा झुंडेचा झुंड जेव्हा जातो ना, ते जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्ही जर तुमचे डोळे फोटोग्राफरचे असाल ना तर तुम्हाला फटाफट दिसतं ते झाड. कळलं काय? हा फरक काय हा फरक काय असतो माहितीये का, की जेव्हा कोणी असं सांगणार नाही की यार काय हे, मग हे जेव्हा नसतं ना तेव्हा मग फोटोग्राफर म्हणतो की हे आपल्याकडे काही दोन तीन पुढे तरी गेलं पाहिजे. हा एवढाच फरक आहे, बाकी नथिंग लाईक. नाही खरंय, कारण तू जे सेराने वर्णन केलं ना तर त्यामध्ये ते ग्रीन, ब्लॅक आणि रेड याचं जे कॉम्बिनेशन आहे ना ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. म्हणजे ते डोळ्यांना सुखद वाटणारच. इतकं छान, फक्त आपण ते टिपायला शिकलं पाहिजे किंवा ते टिपून ते इतरांना दिलं पाहिजे तरच तो आनंद आहे. अहो तुम्ही गणपतीचा सण जर घेतला ना, फक्त गणपतीचा सण जसा कोकणामध्ये होतो तसा कुठेच नाही आपल्या. काय म्हणजे म्हणायचं झालं की मनापासून होतं तेव्हा तिथे तुम्ही जर बघायला गेला ना तर प्रत्येक क्षण आहे ना तो तेवढाच महत्वाचा असतो. निव्वळ फक्त तुम्ही असा जे सकाळी ते तुम्ही झाकून आणलेला असतो गणपती, त्याचा छानपैकी सुंदरसा टॉवेल, नवीन टॉवेल त्याच्या डोक्यावर ठेवलेला असतो आणि ते घेऊन येतात आणि आजूबाजूला जे लहान मुलं वगैरे दिसतात वगैरे, किंवा निदान तो विसर्जनापर्यंत जो जेव्हा जातो तेव्हा निदान, आणि त्याच्यानंतर ती मूर्ती जी असते ती आपल्या नदीमध्ये पाण्यामध्ये जेव्हा विसर्जित होते वगैरे, त्याचा सुद्धा जो एक वैशिष्ट्यपूर्ण जे आहे फक्त कोकणामध्येच आहे. त्यामुळे त्याचा जो फोटो काढलेला आहे ना तो वैशिष्ट्यपूर्णच होणार. त्यामुळे जस्ट कुठे शोधायचा प्रयत्न करू नका, जिथे उभे आहात ना तिथे तुम्ही कॅमेरा लावा, तुम्हाला बेस्ट काय ते मिळून जाईल. येस, खरंय, एकदम खरं सर. सर, फोटोग्राफीसाठी तुम्ही कोकणात विविध ठिकाणी तुमची भटकंती करत असता, तर सर कोकणात पर्यटन आणि पर्यटनावर आधारित व्यवसायांना चालना मिळावी यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? कोकणचा जेव्हा फिरतो तेव्हा निव्वळ निसर्गावर काय म्हणतात ना तसं अर्धपोटीच राहायला होतं, पण त्याच निसर्गाचा आधार घेऊन त्याच जर हे केलं तर पोटभर म्हणतात, म्हणजे म्हणायचं तसं तर आपला माणूस तसा समाधानी असतो. पण कुठेतरी असा 2 पैसे जास्त मिळावं, त्यांची प्रगती व्हावी, चांगली प्रगती व्हावी, अर्थात डिस्ट्रक्टिव्ह म्हणण्यासारखी होऊ नये वगैरे. तर ह्या पर्यटन जे आहे त्याला मूळ चालना दिली पाहिजे आणि त्याचा आधार घेऊन जर पुढे जर हे केलं वगैरे तर कोकणच्या लोकांना तिथे चांगला रोजगार मिळू शकतो, चांगलं. एक साधी गोष्ट मी नेहमी मांडतो, कोकण जिथे संपतो तिथे गोवा सुरू होतो. कोकणात आणि गोव्यामध्ये असं काय फरक आहे पर्यटनामध्ये की माझ्या कोकणामध्ये नाहीये? हे तुम्हाला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, हे आहे वगैरे, तर असं वर्षानुवर्ष आज फक्त गोवा आहे तो पर्यटनावरच आहे. मग आपण का होऊ शकत नाही? आपण कुठे लांब आहोत, कुठे आहे ते कळता आपण कधी गोव्यात गेलो तर कळत नाही, गोव्यावाला इकडे आलं तर कळत नाही की आपण गोव्यात आलो. समुद्र किनारे आहेत, निसर्ग वगैरे सर्व आहे, धबधबे आहेत, देवळं आहेत आपल्याकडे, आणि हे सगळं जर होत असताना वगैरे आणि जर आपण आणू शकलो नाही, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पण आता तयार होतंय, गोष्ट खरी आहे ती, थोडा वेळ होतोय, थोडा हे होतोय वगैरे, कुठेतरी उदासीनता जी तिथल्या लोकांमध्ये दिसते ना ती उदासीनता कुठल्या तरी बाहेरच्या लोकांनी, राजकारत्यांनी वगैरे बाहेर काढायची गरज आहे. त्यांना कुठेतरी आधार द्यायची गरज, एक डेडिकेटेड त्या याचा विभागाचा विकास होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. आणि आणि बाकीचे जे उद्योगधंदे तिथे स्थिरस्थावर होऊ शकत नाही, आणि पर्यटनासारखा जर तिथे निसर्ग तिथे आहे त्याचा जर उपयोग केला तर नक्कीच 4 हातांना तिथे काम मिळू शकतं, 4 पैसे मिळू शकतात. मी तुम्हाला सांगतो ना, मी कायमचं माझ्या येतात, तुम्ही विशेष काय करू नका हो, खरं सांगतो. तुम्ही एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्ही उटीला जाता किंवा याला जाता वगैरे, तिथनं 200 किलोमीटर पर्यंत तुम्ही जाता, कारण की ते जर दुसरं एक ठिकाण असतं. मी नेहमी म्हणतो तुम्ही जास्त प्रयत्न करू नका. तुम्ही गोव्यामध्ये आलेला पर्यटक जो आहे तिथे आपल्या गाड्या लावा, एक्सक्लुझिव्ह गाड्या लावा, त्यांना इकडे कोकणात घेऊन या, दिवसभर फिरवा, 4 ठिकाणी त्याला हे करा, जेवणाला न्या, पर्यटकांकडे यांच्याकडे न्या, आपल्या लोकांपर्यंत न्या. तिथे पैशाचे एक्सचेंज झालं पाहिजे, हे महत्वाचं आहे. निव्वळ तिथनं कसं होणार, काय होणार वगैरे ते तुम्ही बघा, कसं आपल्याला बघायला पाहिजे, तर त्याच्यातनं होऊ शकतं. त्याच्यामध्ये विशेष काय करायची गरज नाही ना. अख्खा आपला जर कोकणाचा अर्धा-अधिक किंवा सिंधुदुर्गाचा अर्धा-अधिक भाग दिवसभरामध्ये आपण एक 10-12 ठिकाणी आपण त्यांना नेऊ शकलो आणि संध्याकाळी परत येऊ शकलो, किंवा तिथेच जिथे आपल्याकडे चांगले चांगले हॉटेल आहेत, सावंतवाडीला हॉटेल आहेत, आंबोलीला हॉटेल्स आहेत, किंवा मालवणला हॉटेल आहेत वगैरे, वेंगुर्ल्याला वगैरे आहेत वगैरे, ह्या सगळ्या ठिकाणी जर आहेत सर्व, त्याचा वापर करून तिथल्या तिथे हे करून परत तुम्ही तिथेच पोहोचून द्या ना. तुम्ही ऑल द वे, तुम्ही म्हणतात ना मुंबईवरनं एखादा पर्यटक घेऊन यायचा,
किंवा तुम्ही ऑल द वे दिल्लीवरनं आणायचं की ते तर दिल्ली, स्पेन, पोर्तुगाल याच्यावरनं गोव्यापर्यंत येतात ना, मग मग तिथनं कोकणात का नाही? कोकणात का नाही? मग कोकणात मग आपण का? ऑल द वे बरोबर आहे. तिकडनं आणण्यापेक्षा गोव्यातनं आपला पर्यटक जर इथे जर आला वगैरे तर तो पर्यटक खरंच आपला पर्यटक म्हणून होऊ शकतो आणि कालांतराने याचं रूपांतर आपला एक स्वतंत्र असं पर्यटन जिल्हा, ऑलरेडी तो पर्यटन जिल्हा आहे, आहेच. पण त्याला जेवढी चालना मिळायला पाहिजे तेवढी मिळत नाही. कारण कुठली असो, काही असो दे, पण खरंच आम्ही नेहमी जेव्हा फिरत असतो ना तेव्हा वाटतं की अहो तुम्हाला सांगतो ना, आम्ही जेव्हा फिरत असतो ना तेव्हा याचं ना अरे काय किती सुंदर निसर्ग, किती छान वाटतं, किती हवा आणि काय आहे. म्हणजे आपणच फक्त नशिबवान आहोत का? बाकी तुमचं नशीब का नाही इथपर्यंत येऊ शकत? हे बरोबर. खरं आहे हो. एवढा आनंद, निसर्गाचा आनंद मिळवायचा असेल ना तर तिथेच जावं. कळलं का? खरंय. तर असं आहे. नक्कीच नक्कीच. सेरा, आपण आता तुम्ही बाप लेक भटकंतीच करता जणू फोटोग्राफीसाठी पूर्ण सगळीकडे फिरत असता. तर असंच एखाद्या भ्रमंतीचा तुमचा एखादा किस्सा किंवा अशी एखादी आठवण ऐकायला नक्कीच आवडेल. आठवण अशा भरपूर आठवणी आहेत. इतक्या वेळांच्या भटकंतीच्या वेळेला इतके सगळी लोक जमा केली आहेत. इतक्या माझा आजी हा थोडा एक गुड पॉइंट. वीक पॉइंट आहे की आजी मला दिसल्यावरती मला माझा कॅमेरा ऑटोमॅटिकली आजींजवळ फिरतो, चुलीजवळच्या ओके. बाईजवळ फिरतो आणि मला अगदीच त्यांना टिपायला फार आवडतं, फार आवडतं. त्यामुळे असं भरपूर किस्से आहेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाचे. पण म्हणजे एक आठवतंय ते सांगते. विलवडे ना, विलवडे नावाच्या गावाजवळ आम्ही जात असताना आम्हाला एक तुळशी वृंदावन घरासमोरचं आवडलं आणि ओके. आम्ही दोघंही तिथे उतरून ऍज युजल फोटो काढायला सुरुवात केली. काही विषय नाही, काही हे नाही. आणि थोड्या वेळाने बाबा बाहेरच थांबलेले ऍक्टिवावर आणि मला म्हणाले तू फोटो काढून ये, मी थांबतो, आपण निघूया. आणि बाबा तिथे थांबले आणि 10-15 मिनिटं मी काही आलेच नाही बाहेर. ओके. ते 10-15-20 मिनिटं मग बघतायत की अरे ही गेली कुठे, आता तर होती इथे आणि गायब. ती चुलीपर्यंत पोहोचलेली होती. ती चुलीपर्यंत पोहोचलेली होती की एवढे त्याने हे केलं आणि ती लोक एवढी चांगली होती हो. की जेवणाचं निमंत्रण दिलं, तुला फोटो कसे पाहिजेत ते तुला बोला. फोटो कसे हवेत, त्या इतक्या सगळ्या ओके. तिथल्या. पहिलं तर आपल्या मुळात कोकणी बायकांमध्ये इतका एन्थुझियाझम आहे ना की त्यांनी मला सगळं सांगून अगं थांब, मग तुला फोटो काढायला आवडतात तर ही फुलं बघ, आमच्या इथे अंगणात ही फुलं आहेत, ती ओके. तुला आवडतील. बरं मग तू ती जुनी खिडकी पाहिलीस का? त्यांना कळलं लगेच मला काय अपेक्षित आहे. हवंय. मी जुन्या गोष्टी शोधत होते आणि त्यांनी तेच मला कुठेतरी सांगितलं, दाखवलं. आणि त्यामुळे मी अगदीच त्यांच्या चुलीपर्यंत जाऊन तुम्ही इथे बसता का, आणि त्या एन्थुझियास्टिकली सगळे आजी काकी रेडी होऊन बसतो ना, तू सांग फक्त काय हवंय. बाबा बिचारे बाहेर ऍक्टिवावर थांबून तू कधीची गेली आहेस, शेवटी त्या आत आले. मी म्हंटल काय ना आता, शेवटी त्यांनी आम्हाला पेज भात खाऊनच सोडलं की नको नको थांब, अशीच कुठे जातेस आता, एवढा वेळ घेतलास, थांब पेज भात खाऊन जा. त्यामुळे थोडक्यात जर ते सांगायला गेलं ना तर आम्ही एक फोटो म्हणजे एक फोटो पहिला फोटो, तो फोटो आणि सोबत 10 माणसं आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि तो फोटो त्यांचा पूर्ण एक छान स्टॉक इतका सुंदर झालाय फोटोंचा की ते आम्ही सिंधुदुर्ग देशात सुद्धा फोटो वापरले आहेत. दॅट इज रिअली फॅन्टास्टिक. येस, सो स्वीट. फोटोग्राफी या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवोदित फोटोग्राफरना सर तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकता? मार्गदर्शन करणं एवढा मी काय मोठा फोटोग्राफर वगैरे नाहीये. एकच आहे की त्याच्यामध्ये आनंद तुम्ही जरूर मिळवा. आणि खरंच फोटोग्राफी जी आहे ना त्याचे खूप वेगवेगळे पैलू आहेत. त्याचे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते करू शकता आणि ते तुम्हाला जर आवडतं आणि तुम्ही जर हे करू शकता तर नक्कीच करा. तुम्ही व्यावसायिक त्याला स्वरूप देत असाल, तुम्ही एक पहिलं निवडा, तुम्ही हॉबी म्हणून करताय की व्यावसायिकरित्या करताय. व्यावसायिक करत असाल तर व्यावसायिक रीतीने करा आणि त्याचे तुम्ही त्याचा मोबदला तुमचं घर चालवण्या एवढं किंवा अर्थार्जन करण्या एवढी तुम्ही त्याच्यामध्ये हिंमत ठेवा. आपण कुठेतरी कमी पडतो, आपण पैसे मागायला कमी पडतो, पण नाही, लोक द्यायला तयार असतात, फक्त मागायची हे असते वगैरे. त्यामुळे आपण आपल्या कलेचा आपण जर त्या पैशा रुपीमध्ये जर आपण त्याचा मान दिला केला वगैरे तर नक्कीच ते होणार. त्यामुळे मी कुठल्याही तरुणांना वगैरे सांगेल, तुम्ही फोटोग्राफी करत असताना इव्हन तुम्ही जर फोटोग्राफी हॉबी म्हणून करत असला ना तरी ती सिरियसली घ्या. तुम्ही फोटोग्राफी करताना मी नक्कीच यांना सांगतो मुलांना वगैरे की तुम्ही एक कुठला तरी विषय निवडा.
त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट व्हा. पोर्ट्रेट निवडा, वाईल्ड लाईफ निवडा. आता आम्ही असं कोकण निवडला, आम्ही निसर्ग निवडला किंवा याचं निवडलं. आता असं नाही की आमच्याकडे बाकीचे फोटो नाहीत आम्हाला काढता येत किंवा आमच्याकडे स्टॉक नाही, पण तुमची जर कुठेतरी ओळख बनवण्यासाठी एक विषय कुठला तरी न्या आणि त्याच्यामध्ये स्पेशालिस्ट व्हा तुम्ही. कुठलाही आता गड किल्ल्यांचे फोटो तुम्ही जमा करू शकता, तिथे वेगवेगळ्या पद्धतीने फार मोठा हे असतं, ते करू शकता तुम्ही, तसं करा. आणि जर तुम्ही व्यावसायिक करत असाल तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगेन की व्यवसाय हा खूप मोठा त्याच्यामध्ये व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं मार्केटिंग कसं करायचं हे तुम्ही आधी शिकून घ्या आणि ते करा. तुम्ही डेफिनेटली करा, वेगवेगळ्या मार्गाने करा. खरंय. सेरा, कोकण म्हणजे जणू स्वर्गच आहे आणि हा स्वर्ग टिकवण्यासाठी म्हणजे अर्थातच आपल्या कोकणाचं निसर्ग सौंदर्य किंवा आपल्या कोकणाचं जे इतर जे काही सौंदर्य आहे किंवा त्याचा जो स्वपणा आहे तो टिकवण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं? मी फार लहान आहे या विषयावर बोलायला खरं तर, कारण की अगदीच मी किती सांगणार किंवा मी किती ऑथॉरिटी नाही आहे तेवढी सांगायला, पण ऑथॉरिटी नाहीये एक गोष्ट मला खरी तेवढी. आहे वगैरे की कोकण हा टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. गरजेचं आहे. मगाशी मी तुम्हाला जसं म्हणालो आहे ना, तर कुठेतरी एक जेव्हा नजर जाते तेव्हा कुठेतरी असे डोंगर वगैरे पोखरलेले जेव्हा दिसतात ना, असतात, तेव्हा फार वाईट वाटतं. रस्त्यांची कामं चालू असतात. म्हणजे जसं विकास होणं गरजेचं आहे, त्या विकासाबरोबर या निसर्गाला तेवढीच हानी पोहोचू नये, सॉरी, हेही तेवढंच महत्वाचं आहे. आपली काळजी आपणच जबाबदारी आहे. त्या निसर्गाची जर काळजी घेण्याची जबाबदारी नाही घेतली तर कोण घेणार? ते जसं निसर्गाने दिलंय, देवाने दिलेलं आहे ना, ते जर त्याचा जर ऱ्हास व्हायला लागला वगैरे ना, तर हे होणार नाही. आणि जोपर्यंत म्हणजे होण्याआधी ते रिपेअर करायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा तुम्ही मगाशी पण म्हणाला, आम्ही खरं सांगू का आमच्या चर्चेमध्ये आम्हाला निगेटिव्हपणा नको असतो. असतं आपण कुठेतरी आम्ही बघितलं ना तर तसं हे दिसतं. कुठेतरी डोंगराच्या डोंगर पोखरले जाऊ शकतात, त्या ट्रकच्या ट्रक भरून माती इकडच्या तिकडे खनिज म्हणून घेऊन गेलेले असते वगैरे. आता जेव्हा विकास करायचा असतो ना तेव्हा ही गोष्ट खरी आहे, पण त्याचबरोबर जो ह्याचा फायदा घेतो ना त्याने निसर्गाचा कसा समतोल राखेल, आणखी झाडं लावा, आणखी ठिकाणी हे करा वगैरे, जिथे तुम्ही हे केलेलं आहे तिथे काहीतरी हे करा वगैरे. आणि असं करून ही परशुरामाची भूमी आहे ना ती आहे तशीच तुम्ही राखून ठेवायची जबाबदारी प्रत्येकाची आहे. कळलं का? तुम्ही आता निव्वळ तो हावरटपणा ठेवून बाकीचे तुम्ही गावं बघितलं, बाकीचे तुम्ही जिल्हे बघितले ना तसे एकदम असे हे झालेले. कोकणाला तसं करू नका. कोकण दोन्ही हाताने देतो कोकणाला. कोकण तुम्हाला भरभरून देतो, नकळत देतो. तुमच्या नजरेत पण कधी पडणार नाही एवढं कोकण आपल्याला जर देतं, तर आपण का नाही त्या कोकणाला मग जपावं? त्यामुळे आणि जर कोण करत असेल वगैरे तर त्याला रोखण्याचं काम वैयक्तिकरित्या प्रत्येकाने असं करायला पाहिजे आणि करायला पाहिजे. त्यामुळे असं वाटतं की नाही, ते ही गरज आहे तशी. हो, खरंच आहे. आपण त्याचं सौंदर्य राखलंच पाहिजे, ते अबाधित ठेवलंच पाहिजे, कारण ते सौंदर्यच तसं आहे. सर, मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतोय की आपली भाषा आणि आपली संस्कृती टिकावी यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? भाषा आणि संस्कृती टिकण्यासाठी म्हणजे खरं सांगू का, मी भाषेबाबत जर बोलायला गेलो ना तर मी फार आशावादी आहे. कारण की भाषा ही एवढी छान गोड अशी आहे ना वगैरे, ती भाषा त्याला काय होणार नाही. थोडी ठीक आहे म्हणजे आपण आता जर मुंबईला आता आपण आपलं संभाषण आहे ते गरज आहे म्हणून आपण मराठीमध्ये करतो, पण जर तुम्ही मालवणीमध्ये मी सुरू केलं तर तुम्ही मालवणीमध्येच बोलाल तुम्ही. त्यामुळे तिथे कुठे जाणार नाही. आणि पण मी तुम्हाला सांगते ही गोष्ट नाही बदललेली. म्हणजे मी आजचाच एक किस्सा सांगते. आज मी एका इव्हेंटला गेलेले आणि त्या इव्हेंटमध्ये काही लोक देवगडची होती आणि ते हमखास एकत्र बसून मालवणी बोलत होते आणि माझं लक्ष गेलंय ना, हे लोक मालवणी बोलतायत आणि मी नकळत ओढले गेले तिथे, कारण की असं झालं. आणि मी पण मग त्यांच्याशी थोडा मालवणीत संवाद साधला. त्यामुळे तुम्ही कुठेही गेला तरी तुमची मालवणी भाषा आणि मुळात तुमचा मालवणी माणूस हा कुठेच तुम्ही काढून ठेवू शकत नाही. मालवणी बोलायचं, मालवणी जर राखायचं असेल तर पहिला प्रयत्न आणि शेवटचा प्रयत्न आहे की आपण मालवणी बोलावं. आणि तो प्रयत्न जर माझ्या वैयक्तिकरित्या जर करायला गेलो तर मी माझ्या ऑफिसमध्ये वगैरे काय असतं तर तुम्हाला गंमत तुम्हाला मी LIC मध्ये सर्व्हिसला आहे. बरेच जण मालवणी आहेत पण कधी लक्षातच आता देसाई नावाचं कुटुंब कुठेही असतं, देसाई नावाचे, पण देसाई आमच्या मालवणीमध्ये पण असतात. पण कधी त्यामुळे ह्या फोटो प्रदर्शनामुळे कळलं की मी पहिला मालवणी. मग लोक माझ्याशी मालवणी जेव्हा बोलायला लागले तेव्हा आता आम्ही जेव्हा खणखणीतरित्या भर लिफ्टमध्ये भर ऑफिसमध्ये
दोन चार शिव्या घालून जेव्हा बोलतो तेव्हा कळतं यार आहे तर खरं आहे वगैरे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल वगैरे की इव्हन आमच्या त्या महिला वर्ग, आमचा जो मित्र परिवार वगैरे आहे ते सुद्धा तेवढ्याच आनंदाने बोलतात. त्यामुळे अशी मला चिंता नाही वाटत वगैरे की कुठे हे जाणार वगैरे काय जाणार. आता आता आमच्या आता मी सेराबद्दल बोलू शकतो की सेरा तशी काय ते काय गावात जन्मलेली नाही. ती मुंबईची आहे, पूर्णपणे बॉर्न अँड बरोबर. बॉटम मुंबई वगैरे, पण ती आज सुद्धा सुंदर मालवणी बोलू शकते. आणि ती कोणी नाकारण्यासारखी आहे, मला मालवणी आवड हे असं होऊच होणं नाही शक्यच शकत ना. ती अभिमानाची कोण गोष्ट आहे. बोलेल कधी मालवणी बद्दल काहीतरी वाईट. आणि अरे जेव्हा म्हणजे अगदीच मालवणी शिव्या सुद्धा इतक्या प्रेमळ वाटतात, मग मग तुम्ही काय मालवणी भाषेची गोडी लपवाल. आणि तुम्ही जर रीतीभाती परंपरा म्हणताना पुन्हा मी तसंच म्हणेन की रीतीभाती परंपरा ह्या चालत राहणार. कारण का माहितीये का तुम्हाला, तुम्ही आजच्या जर युगात जरी बघितलं तुम्ही तरी आजचा एक जनरेशन वाढत जरी गेलं तरी आजच्या ज्या जी लोक आहेत, तरुण लोक आहेत वगैरे, ते हल्लीचे तरुण आहेत वगैरे, पण गावातली प्रत्येक रीत भात परंपरा अत्यंत आवडीने आणि परंपरेने आणि जबाबदारीने पूर्ण करतात. कुठलाही सण, कुठलाही हे जे आहे वगैरे, दसरा म्हणा, काय म्हणतात देव दिवाळीला आपला एखादा तुळशीला लग्न, प्रत्येक ठिकाणी एवढ्या परंपरा आहेत. शिमगा म्हणा, असे भरपूर नवकरणं आहेत ते प्रत्येक करतात. आता कुठल्याही घरातला म्हणा अरे राहू दे करू दे असं कोणी करणार नाही. त्यामुळे मी नेहमी आश्वासक आहे की आपल्या संस्कृतीला काही होणार नाही, अत्यंत चांगली संस्कृती. आणि आपले जे हे आहेत, आता कधी कधी ना की मोठी चर्चा असते त्या जुन्या रीतीभाती परंपरा कुठे घेऊन चालल्या, काय झालं. मी पण आपण जोरात बोलू वगैरे, पण जेव्हा करायची जेव्हा वेळ ना तेव्हा आनंदात करणार, त्याचे फोटो घेणार, तिथे उभं राहणार आणि कुठे फेसबुकवर टाकणार, बघा आमच्या इकडे नया केला म्हणतात. ते नवीन पिढी येतं त्याचं सुद्धा स्वागत करतात वगैरे, ही रीतीभाती परंपरा वगैरे हे करतात वगैरे. या सगळ्यामध्ये समजा आपल्या, आता मी लहान आहे म्हणजे आपल्यासारख्या जनरेशननी समजा ते सोडायचं किंवा असा काही विचार जरी केला तरी शेवटी कान पकडून आपलं कुळाचार धरूकच होयो, सांभाळूकच होयो, असं आल्यावरती आपण काय हिंमत करणार त्यांच्या समोर बोलायची की नाही. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्या जर लक्षात आलं असेल ना, त्या रीतीभाती परंपरा सांभाळणारी महिला असते. ती महिला तुम्हाला सोडणार नाही. ती तिचा हे आहे, तिच्या लक्षात असतं कुठल्या दिवशी काय करायचं, जेवायला खावायला काय करायचं, प्रत्येक सणवाराला काय वेगळं करायचं, कुठे देवासाठी नारळ द्यायचा, कुठे ओटी भरायची, ह्याला काय माहेरची काय करायचं, हे करणाऱ्या या महिला आहेत. आणि या महिला जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोकणच्या संस्कृतीला काहीही तडा किंवा काहीही जाणार नाही. डोंट वरी अबाउट नाही, खूप खूप खरं आहे सर. आणि खूप छान तुम्ही बोलताय, तुमच्याशी गप्पा मारून फार छान वाटतंय. तर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे की आपल्याकडे ज्या आपल्या जमिनी आहेत त्या शाबीत राखण्यासाठी चळवळ, या आमच्या चळवळीच्या मुद्द्यावर तुम्ही काय सांगाल? हो, खरं सांगू का, थोडस काय म्हणतात तसं नाराजी होणारे असं हे चित्र कुठे दिसतंय आपल्याला. कारण की जेव्हा आम्ही आता एखाद्या छोट्याशा शहरात जातो वगैरे किंवा काय जातो, तेव्हा आपल्याला कोकणाबाहेरची लोक दिसायला लागतात. कोकणाबाहेरची जेव्हा दिसायला लागतात तेव्हा मग हे इथपर्यंत पोहोचले कसे. बरं तुम्हाला गंमत सांगतो की ती जी जमीन असते ना, हे असते ना, ती जमीन तुम्हाला तिचा रंग बदलत नाही की एखाद्या मारवाड्याला विकली किंवा एखाद्या पंजाबीला विकली वगैरे. पण तुम्ही जेव्हा त्याचा सातबारा बघाल ना तर लक्षात येईल की अरे ही ऑलरेडी जमीन विकलेली आहे, कुणाला तरी का मारवाड्याला, कुणाला तरी ह्याला वगैरे. हे होतंय, ते होईल घातलंय, ते अत्यंत चुकीचं आहे ते. त्यामुळे हे जे व्हायला नाही पाहिजे, कारण की त्याचं भयान स्वरूप पुढे जाऊन येणार आहे. गराजलो ह्या माध्यमातनं तो एक प्रयत्न चाललेला असतो की अशा जमिनी परप्रांतीयांना विकू नका, जे काय आहे ते आपल्यामध्ये ठेवा. खरं म्हणजे तुम्ही आहे ना की तुम्ही जमिनी विकूच नका. पहिली गोष्ट विकूच नका, जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही त्याचं पालन हे करा वगैरे. आणि ते तुम्हाला जमीन तुम्हाला खूप काहीतरी देतं. आता तुम्हाला खरंच गरज आहे का तुम्हाला त्या पैसे करायची, का तुमच्या फक्त लक्झरी काहीतरी करण्यासाठी तुम्हाला विकायची गरज आहे वगैरे, कळलं का. एखाद्या काहीतरी बाबा एखाद्या आजारपणासाठी पैसा पाहिजे वगैरे समजू शकतो, पण माझ्याकडे जमीन पडली आहे, वाडवडिलांची आहे, मी किती खातलो वगैरे असं म्हणून
तुम्ही हे करू नका वगैरे, काय विकू नका ते जमिनी, कारण की ते जर जमीन विकलं तर याचं स्वरूप पूर्णपणे बदलणार. हे कुठेतरी आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आपलं कोकण एक वेगळ्या पद्धतीचं आहे. तिथे तर आता पूर्णपणे कमर्शियलायझेशन होऊन जाणार. कमर्शियलायझेशन व्हायला पाहिजे, ही गोष्ट खरी आहे, पण एवढं व्हायला नाही पाहिजे की जिथे माणूस कमर्शियलसाठी जिथे आलेला असतो त्याला काय पडलेलं नसते तुमच्या निसर्गाच्या, तुमच्या रीती भाती संस्कृतींची वगैरे. त्यामुळे ते त्याचं पुढचं जे हे असणार आहे ते पुढचं जे असणार आहे ते तेवढं भयान हे स्वरूप येण्यापेक्षा तुम्ही आता त्याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे, जागृती यायला पाहिजे आणि त्यांना कुठेतरी समजायला पाहिजे. म्हणून असं मला वाटतंय की खरंच तुम्ही परप्रांतीयाला जमीन विकू नका. जर विकायची जर वेळ आलीच तर पहिल्यांदा आपल्या लोकांना तुम्ही प्राधान्य द्या तुम्ही, आणि ती जमीन आपल्या लोकांकडे जर राहिली तर त्याचा विनाश होणं फार थोडंसं कमी होईल, एवढंच असू शकतं. खरं आहे, आणि हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि प्रत्येक कोकणवासियाने याचा विचार केलाच पाहिजे. आणि अर्थात आपल्या जमिनी आपल्याकडेच ठेवल्या पाहिजे, किंवा आपल्याच कोकणी माणसाला, कोकणी बांधवाला त्या विकल्या पाहिजेत, पण त्या परप्रांतीयांच्या हातात जाऊ दिल्या नाही पाहिजेत. दिलं नाही पाहिजे. हा खूप गंभीर विषय आणि याचा विचार केला गेलाच पाहिजे. मला अजून एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटेल की हा जो वसा तुम्ही हातात घेतलेला आहे, तर या कार्यासाठी किंवा या आवडीसाठी तुम्हाला शासनाची काही मदत मिळते का, किंवा मिळावी असं तुम्हाला वाटतं का? खरंच कधी कधी असं वाटतं की आपण काहीतरी वेगळेपणा जेव्हा करतो ना, तेव्हा कोणातरी थोडस आर्थिक मदत जेव्हा दिली तर त्याचा चांगल्या पद्धतीने हे करू शकतो. आता आमचं असं खरंच सांगतो ना की आम्ही जेव्हा पुस्तक बनवलं तेव्हा मी तसं सांगतो, एक रत्नागिरी जिल्ह्याने एक पुस्तक बनवलेलं आहे, कळलं का, आणि त्याला शासनाने तिथल्या जिल्हा शासनाने त्याला आर्थिक मदत दिली. त्याचा फायदा असा होऊन जातो की ते जे आपण जे केलेलं आहे ते अनेक जणांपर्यंत पोहोचू शकतं. पण आता सिंधुदुर्ग जिल्हा असं जे काय त्याचं चांगलं पण आहे, नाविन्य पण आहे, वैशिष्ट्य वगैरे आहे, ते लोकांपर्यंत, बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक हे आहे ना तिथे कुठेतरी अडून राहतं. आता हे आताच आहे ते आमची आवड आहे म्हणून आम्ही केलं आणि पैसे हे केले वगैरे, किती पैसे परत मिळणार काय मिळणार हा विचार केला नाही वगैरे, पण जर का नक्की मिळालं तर ते शासनाची थोडी मदत त्याच्यामध्ये मिळाली वगैरे, वेगळ्या स्वरूपात जर केलं आणि लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं नंतर आपल्या याचं प्रदेशाचं दुसऱ्या प्रदेशात पोहोचलं तर तिथलं जे आपलं जे इथलं मोठेपण आहे ते पोहोचून लोक इथपर्यंत आपल्याला येतील, पर्यटक म्हणून येतील, आपला मोठी महती तिथपर्यंत पोहोचेल वगैरे असं वाटतं. आमचे प्रयत्न चालू असतात लोकांना भेटून की काय करता येतील, काय हे करता येईल वगैरे, पण एक गोष्ट खरी आहे, येतील कधीतरी काहीतरी कोणतरी येईल वगैरे आणि सांगेल की तुम्ही मोठ्या प्रमाणावर करा, लोकांपर्यंत पोहोचा. आमचे आता सध्याचे खरं सांगू का जे मुख्यमंत्री आहेत ते फोटोग्राफीला वगैरे तसे देणारे आहेत वगैरे, आणि ते नक्कीच म्हणतात त्यांच्या माध्यमातून कधीतरी काहीतरी झालं वगैरे आणि सिंधुदुर्गला एका मोठ्या स्टेज पर्यंत जर पोहोचू शकलं वगैरे ते आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच नक्कीच, आणि तसं व्हावं अशी आपण नक्कीच प्रार्थना करू. बरं, धन्यवाद. श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता प्रत्यक्ष चळवळ सुरू केलेली आहे. तर हीच या चळवळीविषयी तुम्ही काय सांगाल, आणि ही चळवळ प्रत्येक घराघरात पोहोचणं गरजेचं आहे का असं तुम्हाला वाटतं का? हो, घराजलो मार्फत हे लोक आपले जे मंडळी, आपले जे हे आहेत ती लोक जे काही प्रामाणिक प्रयत्न करतात ना, खरंच तो कौतुकास्पद आहे वगैरे, आणि जेवढं काही शक्य होईल तेवढं आपापल्यापर्यंत आपण करावं हा त्यांचा उद्देश आहे. ते त्या हिशोबाने त्यांचं की आपल्याला आता एक त्यांचा एक मुद्दा असा असतो की जी जमीन असते ती परप्रांतीयाला विकू नये, त्याच्यासाठी त्या लोकांचे संपर्क साधून त्यांना हे करणं वगैरे, किंवा स्थानिक कलाकार आहेत त्यांना तिथला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं, परत तिथल्या महिलांना एकत्र करून त्यांना एक हे देणं, सबलीकरण त्यांचं करणं, देणं. बरं, संस्कृती आणि आपल्या लोककला यांना जपण्याची सुद्धा चळवळ, अशा भरपूर ज्या काही चळवळी आमच्या नजरेत आलेल्या आहेत त्या अगदीच कौतुकास्पद आहेत. आणि त्याचा प्रत्येकाने निवळ ह्याने घराजलं हे नव्हतं तर त्या प्रत्येकापर्यंत. आता एक साधीशी गोष्ट अशी आहे की चाकरमानी आणि गावकरी यांच्यामध्ये समन्वय व्हायची फार मोठी गरज आहे. कुठेतरी हा थोडासा असा ते चाकरमाने आणि तो गाववालो असं जेव्हा होतं वगैरे ते कुठले तरी दरी दूर व्हायला पाहिजे. आणि एखाद्या आपला जो कोणतरी आपल्या कोकणामधनं म्हणा किंवा कुठल्या
कुठल्याही माध्यमातून जेव्हा एखादा काहीतरी एक नवीन प्रॉडक्ट निर्माण करतोय की त्याला आपण चालना त्यांना द्यायला पाहिजे, त्यांना हे करायला पाहिजे की बाबा हा आपला माल आहे ना, आपल्या लोकांकडनं त्यांच्याकडनं घ्यावा वगैरे. या सगळ्या गोष्टी जेव्हा यांच्याकडनं जेव्हा चाललेल्या आहेत वगैरे, ही चळवळ खरंच त्यांना पाठिंबा द्यायची गरज आहे आणि मोठ्या प्रमाणात ती राबवायची गरज आहे. ही कोणाची वैयक्तिक म्हणतात तशी अशी कोणाची आकांक्षा अशी नाही आहे. ही अख्ख्या समाजासाठी म्हणून ते सर्व आहे. आणि त्याच्यासाठी जर गरजला जर प्रयत्न करत असेल तर 100% त्याला त्याच्यामध्ये त्याच्या सोबत उभं राहून आपल्याला जे काही करता येईल ना तेवढं ते तर नक्की करावं. येस. आणि फार फार कौतुक वाटतं की गरजलो रे गरजलो एक एक स्टेप घेऊन ह्या गोष्टी करत चाललेला आहे. म्हणजे शेवटी कोणच नाही करणार यापेक्षा मी मुळात करतोय आणि मी सुरुवात केलीये. यासोबत ज्यांना ज्यांना जोडून ज्यांना ज्यांना येऊन ती सुरुवात करायची आहे किंवा पुढे वाढवायचं आहे त्यांनी यावं. त्यासाठी खरं तर गरजलो रे गरजलो यांच्या बाबतीत मला मोठेपणा वाटतो त्यांचा मनाचा. खरंच धन्यवाद. आणि सर आणि सारा, या चळवळीमध्ये लोकांनी सहभागी व्हावं तुम्ही दोघं तुमच्याकडून काय आवाहन कराल आणि त्याचबरोबर तुम्ही या चळवळीला कशा प्रकारे हातभार लावू शकता? नक्कीच. याच्यामध्ये खरंच मी सर्वांना आवाहन नक्कीच करेन की हे जे प्रामाणिक जो प्रयत्न चाललेला आहे त्या प्रामाणिक प्रयत्नाला आपापल्यापर्यंत जेवढं शक्य होईल तसं 4 लोकांपर्यंत बोलून काहीतरी करून वगैरे जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा मैदानात उतरून याच्यामध्ये चळवळीमध्ये सामील व्हा. ही जी चळवळीचा शेवटी जो एंड आहे सगळ्यांचा एक चांगल्यासाठीच म्हणून आहे तो. आपली रीती भाती संस्कृती कोकण पण म्हणा किंवा तिकडे जमिनीचं हे म्हणा हे सर्व राखण्यासाठी म्हणून हे चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी करावं. आता आम्हाला जर विचाराल ना आता आमच्या फोटोग्राफी माध्यमातून आम्ही जे कोकणामध्ये जे काही उत्तम जे आहे चांगलं जे आहे वगैरे ते आम्ही त्याच्या रीती भाती परंपरा म्हणा किंवा हे सर्व जे आहे ना ते लोकांमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करू. लोकांमध्ये हे करायचा प्रयत्न करू, आकृष्ट येण्याचा प्रयत्न करू की ती लोक इथे येतील आणि इथल्या उद्योगधंद्यांना थोडीशी चालना मिळेल, कुठेतरी पर्यटनाला चालना मिळेल. त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहोत आणि करू. करत राहू. हे आमचं म्हणजे आम्ही खरंच सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे आमच्या कुठल्याही पद्धतीने आम्ही याच्यामध्ये आम्ही आर्थिक हा विचार कधीच केला नाही. आनंद जेवढा मिळतो तेवढं हे करावं कोकणसाठी जेवढं. आणि अर्थात काय मोठी करतो नाही हो, आपले काय मोठे हे नाही. कोकणाने आपल्यावर एवढे उपकार केलेले आहेत ना, त्या भूमीने एवढे उपकार केलेले आहेत ते प्रत्येकाने त्याची परतफेड करायलाच हवी. आणि या सगळ्यात खरं सांगायचं तर गरजलो रे गरजलो खूप पुढे आज एका स्टेजवर येऊन कुठेतरी ते करत आहेत. त्यामुळे हॅट्स ऑफ. येस, हॅट्स ऑफ टू द होल गराजलो रे गराजलो टीम. खूप खूप धन्यवाद. खरंच सारा आणि माननीय प्रल्हाद भाटकर सर, तुम्ही आज लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहभागी झालात आणि आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात, खूप गोष्टी सांगितल्यात आणि खरंच आज तुमच्याशी बोलताना अर्थात मला सुद्धा आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच कोकणात फिरून आल्यासारखं वाटलंच असेल. कारण कोकणाशी रिलेटेड अशा बऱ्याच गोष्टी, ते दृश्य, मग त्या आजी असतील, ते तुळशी वृंदावन असेल, मग ती लाल गाडी असेल, ते हिरवगार खरान असेल आणि मग ती कोकण रेल्वे असेल, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून अगदी सहजरित्या गेल्या आणि खरंच आपण कोकणात उभे आहोत हा भास झाला आणि एक सुंदर असं कोकणात जाऊन आल्यासारखं वाटलं. त्यामुळे खूप छान आहे. आणि तुम्हाला दोघांनाही एक्झॅक्टली कोकण सफर, तर तुम्हाला दोघांनाही तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि या लाईव्ह मुलाखत चर्चासत्रामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार. आणि प्रेक्षक हो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की गराजलो रे गराजलो हे एक युट्यूब चॅनल सुद्धा सुरू केलं गेलेलं आहे. यामागचा एकमेव हेतू हाच आहे की गरजलो रे गरजलोच्या माध्यमातून केले जाणारे उपक्रम, इथे तयार केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून तुम्ही बोध घ्यावा आणि आपला कोकण वाचवावा किंवा कोकणासाठी निर्माण केलेल्या वेगवेगळ्या चळवळी खऱ्या स्वरूपात अस्तित्वात याव्यात. तर नक्कीच तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्यावरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. कारण कोकण आपलंय, त्यामुळे हे सुद्धा आपण आपल्याकडे आत्मसात केलंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गराजलोचे श्री माननीय सहदेव धरणे सर हे प्रत्येक शुक्रवारी लाईव्ह येतात कोकणातील अशा एका समस्येवर बोलण्यासाठी, जी खरंच खूप गंभीर समस्या असते आणि प्रत्येक कोकणवासियांनी त्याचा विचार करावा अशी समस्या. तर या लाईव्हला सुद्धा उपस्थित राहून
तुम्ही सर्वांनी तो विषय जाणून घ्यावा, त्यावर विचार करावा आणि ती गोष्ट बदलण्याचा, त्या समस्येवर उपाय शोधण्याचा किंवा ते अंगीकारण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. तर आजची आपली फार सुंदर झालेली आहे आणि प्रेक्षक हो, आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान लाईव्ह मुलाखतीच्या द्वारे. तर तोपर्यंत तुम्ही सर्वांनी घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर्व प्रेक्षक वर्गांना, घरातल्या टीमना आणि रिद्धी मॅडम तुम्हाला सुद्धा Yes. मनापासून धन्यवाद. थँक्यू.